पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर काळा कोट घालून मी कोर्टामध्ये उभा राहील, रामराजे नाईक निंबाळकरांनी विरोधकांना इशारा दिला। डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी विधानं करतात। भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी आता पलटवार करताना जोरदार टीका केली। फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा। महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण बरी असतं तर तुझ्यापर्यंत पोहोचले काय? सगळं घडतंय तुम्ही जर डोळे दाखवले। हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील तर मी वकील असतो। साताऱ्यातली भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलेलो आहोत। सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झालेलं आहे। नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे। हे सगळं डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य काही माणसं करतात। त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही। अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानची युती होणारे आमदार रवी राणा यांनी या संदर्भात दावा केला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आमची युती नसेल असं राणांनी स्पष्ट केलं। अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार असल्याचं देखील आमदार रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। युती करून एकत्र लढलो पाहिजे अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांची सुद्धा पुण्यामध्ये त्यांची पण घोषणा आहे की तिथे भाजप वेगळी लढेल, राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही। इथे सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा कुठेच मला वाटते राष्ट्रवादीला भाजप सोबत घेत नाही आहे आणि एकनाथ शिंदेंची सेना आणि युवासेना पार्टी आम्ही एकत्र या ठिकाणी लढण्यासाठी आमच्या युवासेना पार्टीची कोर कमिटीची बैठक काल झाली। त्यामध्ये सुद्धा एकमताने निर्णय झाला की भाजपचा महापौर आपल्याला बनवायचा आहे, भाजपसोबत ताकदीनं एक लहान भाऊ म्हणून काम करायचं आहे आणि या ठिकाणी महायुतीमध्ये भाजप, सेना आणि युवासेना पार्टी एकत्र लढून या ठिकाणी एक हाती सत्ता आम्ही आणू। कोल्हापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित करण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली। मुश्रीफ यांच्याकडून आदिल फरास यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। हा राजेश्वरी साहेबांची जी शिंदे गट आहे त्याला शिंदे गटात आहे म्हणणार नाही, कधी खरी शिवसेना आहे आणि भारतीय जनता पक्ष या तिघांची आता युती होणार आहे। त्यामध्ये आदिल फरास हे या विभागातून निवडणूक लढवणार आहेत आणि विजयराव जाधव आज उपस्थित आहेत। मला वाटते दोन्ही पक्षांचा पाठिंबा असल्यामुळं त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे असं मी समजतो। त्यांना भरभरून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।